आता खायचंय. सगळ्यांना नमस्कार. दुपारचे 3 वाजून गेलेत आणि मी आता ब्लॉग सुरू करतोय शूट करायला. ॲक्च्युली झालंय असं, पाऊस येतोय खूप जास्त. मी सकाळीच ठरवलं होतं की मला सँडविच खायचं. ॲक्च्युली काय आहे, मी जरा खिडकी बंद करतो, आवाज येत नसेल. त्याचं कारण असं आहे, मला बाहेरच्या सँडविचपेक्षा घरचे सँडविच खूप आवडतात. म्हणून मला घरचेच खायचे होते. मी आईच्या हातचेच खातो. छान बनवते ती, हिरवी चटणी वगैरे टाकून भारी बनवते आई. मला तेच आवडतात. पण झालं आहे असं की त्याचं जे सामान आहे ते आणायला मला जायचं आहे. ॲक्च्युली आईनं फक्त ब्रेड आणले काल मी म्हणल्यावर, आणि ती मेन गोष्ट म्हणजे सॉसच विसरून आली. सो आता मला जायचं आहे सॉस आणायला. पण भयंकर पाऊस येतो आहे आणि मला तर खायचेच आहे. वाट बघायलो आहे कधी एकदा पाऊस थांबतं आहे, पण पाऊस थांबायचं नावच घेत नाही. एकदा का पाऊस थांबला की आपण जाऊ पटकन सॉस आणायला आणि मग तुम्ही बघा घरगुती सँडविच. बाहेरची खायची गरजच नाही, घरात फक्त 5-10 मिनटातच होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण बघा, घरी खा. आणि पावसाळ्याचं वातावरणात जरा वातावरण पण काही पण म्हणजे मध्ये पाऊस येतोय, ऊन होतंय, बाहेरचं अजिबात खाऊ नका. घरी बनवा, मस्त खा. चला आता बघू पाऊस कधी थांबतोय, वाट बघतोय. 4:45 वाजतायत, पण अजून पण पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. कळतच नाही काय करावं, कारण ब्रेड आहेत, सगळं रेडी आहे सामान, पण सॉसशिवाय नाही मजा येत. मला खावं नाही वाटत त्यामुळं. पण आता थांबतच नाही आहे पाऊस. 2 तास झालं. विचार करतोय आता काय करावं, भिजत जावं काय विचार करायला, पण आई जाऊ देणार नाही. अवघड आहे. थोडासा पाऊस कमी झाला आहे आणि आता मी निघायलो आहे, कारण वेट होत नाही. तर चलो. शेवटी भिजत का होईना, पण मी सॉस आणलेला आहे. लवकरात लवकर बनवून खाऊया सँडविच. ही आपल्या सँडविचच्या चटणीची सामग्री तयार आहे. आता आपण घालूया त्याच्यात. पहिली गोष्ट आहे ती मिरच्या आणि लसूण आणि कोथिंबीर. आपण पुदिना पण घालू शकतो, पण आता अवेलेबल नसल्यामुळे आम्ही नाही टाकतो. आणि मीठ टाकायचं. आता स्वादानुसार, तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं बस. धने जिऱ्याची पूड एक आपण याच्यात टाकूयात. हे सामान झालेलं आहे, त्याचं वाटण काढून घेऊ. सो ब्लेंड करून ही चटणी रेडी झालेली आहे. त्यात आपण थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे ब्लेंड करताना. एका ब्रेडवर आपण टोमॅटो सॉस टाकून घेऊया, व्यवस्थित पसरून घेऊयात. पूर्ण असा पसरून झाला की दुसऱ्या ब्रेडसाठी आपण चटणी घेऊयात. ही आहे चटणी. अजून कुठे जाऊ ना, त्याला तिखट असल्यामुळे जरा थोडी लावली तरी चालेल, कारण त्याच्यात मिरच्या जास्त टाकलेल्या असल्यामुळं जरा मला कमी तिखट लागतं. गॅसवरती आपण ठेवून ह्यात आपण काकडीचा टोमॅटोचा किस पण म्हणजे बारीक करून पण ह्याच्यात घालू शकतो. बस आता हे परतून घेऊया. पावसाचा आनंद घेत आपलं हे सँडविच आता तयार आहे. बघू शकता मस्तपैकी असं भाजलं गेलंय. ह्याच्यात काकडीचा वगैरे आपल्याला ज्या कुठल्या भाज्या आवडतात त्याचा किस टाकू शकता. आता खायचंय. टोमॅटो सॉस आणि ती तिखट चटणी एकदम मिक्स केल्यामुळे ना एकदम भारी लागते. वर्थ होतं, पावसात भिजणं वर्थ होतं ह्यासाठी. बाहेर कशाला द्यायचंय, घरात जर असं बनत असं
काय करायचं बाहेर जायची, मस्त खायचं, पावसाचा आनंद घ्यायचा. मी पण घ्या ना मग. असं खायचं, मस्त झोपायचं बस. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा ब्लॉग आजचा आपला, तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करून टाका. थँक्यू.